आणि यानंतर जाऊया थेट कोल्हापूरमध्ये आमदार रोहित पवार हे राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना फोनवरून धमकी दिली, शिवीगाळ केली। त्याच्या विरोधात या प्रकाशकांनी पोलिसांकडे तक्रार दिलेली आहे। मात्र या संदर्भातली एफआयआर दाखल होण्यामध्ये काही वेळ लागेल असं पोलिसांचं म्हणणं होतं आणि त्यामुळे आता रोहित पवार हे शिवाजी कोण होता या गोविंद पानसरे यांच्या पुस्तकाच्या प्रकाशकांसह पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले। आणखी माहिती देत आहेत माझ्या सहकारी ज्योत्स्ना गंगणे। ज्योत्स्ना, अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की या ठिकाणी संजय गायकवाड जे आहेत त्यांनी ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांचं एकेरी नावाचा तर उल्लेख केलाच, पण ज्या प्रकारे धमकी दिलेली आहे प्रकाशकाला, त्याच्यानंतर जो प्रकाशक आहेत त्याने पोलीस स्टेशनमध्ये, स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जे आहे ते प्रयत्न केला एफआयआर नोंदवायचा, पण एफआयआर काय पोलिसांनी अद्याप घेतलेली नाहीये। मग आता कोल्हापूर पोलीस स्टेशनमध्ये जे आहे रोहित पवार स्वतः तिकडे गेलेले आहेत आणि त्यानंतर एफआयआर करून घ्यावा आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती रोहित पवार यांच्याकडनं केली जाते। कोल्हापूर पोलीस स्टेशनमध्ये जे रोहित पवार दाखल झालेले आहेत। संजय गायकवाड हे शिंदे गटाचे आमदार आहेत आणि ते त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे, वादग्रस्त त्यांच्या हरकतीमुळे अनेकदा प्रसिद्धी झोतामध्ये आलेले आहेत आणि अशामध्ये संजय गायकवाड यांच्या विरोधात जे आहे ते एकूणच शरद पवार यांची राष्ट्रवादी जी आहे ती खूप आक्रमक झालेली आहे। रोहित पवार हे पोलीस स्टेशनला तर पोहोचलेलेच आहेत। दुसरीकडे जितेंद्र आव्हाड जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत त्यांनी सुद्धा संजय गायकवाड यांना गुंड प्रवृत्तीचे आमदार म्हटलेले आहे आणि राष्ट्रवादीचे राजापूरकर म्हणून त्यांचे जे नेते आहेत, प्रवक्ते, त्यांनी सुद्धा संजय गायकवाड यांच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला 1 लाखाचं बक्षीस आम्ही जाहीर करू अशा प्रकारचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे संजय गायकवाड यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा ज्या प्रकारे त्यांनी उल्लेख केला एकेरी नावाने, आणि दुसरी गोष्ट ज्या प्रकारे त्यांनी एका प्रकाशकाला मारून टाकण्याची धमकी दिली, तुझा पानसरे करेल अशा प्रकारची धमकी दिली, त्यामुळे आता पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन महाराष्ट्रामध्ये 2 पक्ष आमने सामने आलेले आहेत। अशामध्ये आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष या संदर्भात नेमकी काय भूमिका घेत आहेत आणि रोहित पवार यांच्याकडनं पोलीस एफआयआर दाखल करून घेतात का याकडे सर्वांचं लक्ष असेल। धन्यवाद ज्योत्स्ना या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर रोहित पवार कोल्हापूरला पोहोचलेले आहेत। पोलीस ठाण्यामध्ये संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली जाणार आहे। संजय गायकवाड यांच्या विरोधात खरं तर आपली काय तक्रार आहे, त्यांनी दूरध्वनीवरून जी शिवीगाळ केली होती, धमकी देण्याची भाषा वापरली होती, ते काय काय बोलले होते याची सगळी माहिती कोल्हापूर पोलिसांकडे तंबी यांनी आधीच दिलेली आहे। ते या पुस्तकाचे प्रकाशक आहेत। रोहित पवार यांच्या बाजूला जे दिसत आहेत उजव्या बाजूला तेच प्रकाशक आहेत आणि ते रोहित पवार यांच्यासोबत सध्या पोलिसांकडे पोहोचलेत। कारण या प्रकरणाची एफआयआर अजून झालेली नाहीये। छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित, त्यांच्या कार्यावर आधारित शिवाजी कोण होता हे एक छोटं पुस्तक आहे, नव्हे ती छोटी पुस्तिका आहे। जवळपास 30 वर्षांपेक्षा जास्त काळ झालाय ही पुस्तिका प्रकाशित होऊन। आतापर्यंत या पुस्तिकेच्या अनेक आवृत्ती निघाल्यात। महाराष्ट्रातल्या हजारो जणांनी ही पुस्तक वाचलेलं आहे। या पुस्तकाबद्दल फारसा आक्षेप कधीही कुणी घेतला नव्हता, कारण शिवाजी महाराजांचं कार्य नेमकं काय होतं, मराठा साम्राज्य उभं करताना शिवाजी महाराजांनी कोणती तत्त्व पाळली होती, आज शिवाजी महाराजांचा काय आदर्श आपण घ्यायला पाहिजे असा या पुस्तकाचा एकूण आशय आहे। आणि हे पुस्तक गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेलं पुस्तक आहे। मात्र या पुस्तकाच्या शीर्षकावरून शिवाजी महाराजांचा एकही उल्लेख केला गेला अशी तक्रार करत संजय गायकवाड यांनी प्रकाशकाला फोन केला आणि अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली। प्रकाशकाच्या पत्नी, आई यांच्यावरूनही त्यांनी अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली। त्यामुळे या प्रकाशकांनी या संदर्भात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली आहे। आता या तक्रारीची एफआयआर व्हावी, संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल व्हावा, यासाठी रोहित पवार हे सध्या कोल्हापूरमधल्या पोलीस स्थानकामध्ये पोहोचले।